विश्व स्वास्थ्यं भवतु. रुग्णालयात येणाऱ्या साधारण 10 पैकी 8 रुग्णांना विटॅमिन डेफिशियन्सी असते आणि यातही विटॅमिन डी, कॅल्शियम, B12 यांची कमतरता अधिक असणारे रुग्ण आहेत. विटॅमिन डी निसर्गात सूर्य आपल्याला अगदी ओतप्रोत देत असतो विटॅमिन डी आणि तरीही त्याची आपल्याला कमतरता भासणे ही खरंच एक शोकांतिका आहे. त्याचप्रमाणे विटॅमिन B12 त्याची कमतरता भासल्यास काय होतं, त्यामुळे कुठली लक्षणं दिसतात, त्याची गरज काय आहे शरीरात आणि ती भरून काढण्यासाठी आपण काय करावं, या सगळ्यांचा आज आपण अहवाल बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राष्ट्रीय वराडे आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या या आरोग्यमय यात्रेमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. विटॅमिन B12 ज्याला कोबॅलामिन असेही म्हटलं जातं, हे शरीरास अत्यंत आवश्यक व पाण्यात विरघळणारे असे जीवनसत्व आहे. याची गरज जी आहे ती मेंदू, मज्जासंस्था तसेच लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व DNAच्या सिंथेसिससाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीर B12 स्वतःहून तयार करू शकत नाही व म्हणूनच आहारातून त्याचा समावेश करणं गरजेचे आहे. विटॅमिन B12ची कमतरता असल्यास शरीरात काय लक्षणं दिसतात? B12चं काम शरीरातील रक्तपेशींना ऑक्सिजन पुरवणे आहे व त्यामुळे रक्ताल्पता हे महत्त्वाचं लक्षण दिसतं. सतत थकवा जाणवतो, दम लागतो, कुठलेही काम करण्याची इच्छा नसणे. त्याचप्रमाणे हे इमॅच्युअर रेड सेल्स जेव्हा लिव्हरमध्ये त्याची विघटन क्रिया अधिक होते तेव्हा बिलिरुबिन वाढून त्वचावर व डोळ्यांवर पिवळसरपणा दिसू लागतो. त्याचप्रमाणे मज्जासंस्थेवर कार्य करणारं विटॅमिन B12ची कमतरता असल्यास नैराश्य, मूड स्विंग्स म्हणजे खूप राग येणे, चिडचिड होणे, त्याचप्रमाणे विसरभोळेपणा देखील अधिक वाढतो. हातापायांना मुंग्या येणे, बधिरता येणे व शरीरामध्ये वारंवार थकवा जाणवणे ही लक्षणे जाणवतात. विटॅमिन B12 डेफिशियन्सी असण्यामागची कारणं काय? सर्वप्रथम आहारामध्ये विटॅमिन B12 जन्य पदार्थांचा अभाव असणे किंवा कमतरता असणे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे याचा ॲब्सॉर्प्शन, शरीरामध्ये त्याचं शोषण चांगलं न होणं. बऱ्याच वेळा आपण ऐकतो एकाच घरात एकच अन्न खाणाऱ्या व्यक्तींमध्ये पण एकालाच वारंवार विटॅमिन B12 डेफिशियन्सी आढळते आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या व्यक्तीची पचनसंस्था ही प्रॉपर नसते. कारण जो आहार घेतला जातो त्यातून विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन त्याच्यामध्ये प्रॉपर होत नाही. तिसरं कारण म्हणजे विविध आजार, ज्यामध्ये पोटाचे आजार जसे ग्रहणी, संग्रहणी सारखे आजार, कोलायटिस सारखे आजार, त्याचप्रमाणे मधुमेह, वारंवार अँटासिड्स घेणे, गर्भनिरोधक गोळ्या घेणे यांच्यामध्ये सुद्धा B12 डेफिशियन्सी आढळते. अधिक काळ अँटीबायोटिक्स घेणे किंवा कुठली शस्त्रक्रिया, पोटाची शस्त्रक्रिया मुख्यत्वाने केल्या जाणे, त्याचप्रमाणे एजिंग, वयाच्या 75 नंतर सुद्धा विटॅमिन B12 डेफिशियन्सी जाणवते. आता जाणून घेऊया विटॅमिन B12 डेफिशियन्सी भरून कशी काढायची. तर प्राणीजन्य पदार्थामध्ये विटॅमिन B12 अधिक मात्रेत आढळतं. ज्याप्रमाणे दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, फिश, अंडी, मांस, चिकन यामध्ये विटॅमिन B12 अधिक प्रमाणात आढळतं. त्यामुळेच व्हेजिटेरियन असणाऱ्यांमध्ये विटॅमिन B12 कमी होण्याचे प्रमाण अधिक असते व अशावेळी त्यांनी काय घ्यावं? तर व्हेजिटेरियन लोकांनी पालक, पुदिना यांची स्मूदी करून घ्यावी. त्याचप्रमाणे फोर्टिफाईड फूड म्हणजे अशी काही धान्य आणि कडधान्य असते की ज्यामध्ये जीवनसत्व व पोषणतत्व हे ॲडिशनल ॲड करून ती धान्य दिलेली जातात. यांचा सुद्धा समावेश अधिक लाभकारी ठरतो. त्याचप्रमाणे फर्मंटेड पदार्थ म्हणजे आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा ही पदार्थ खाण्यात यावी. आयुर्वेदानुसार विटॅमिन B12 डेफिशियन्सीचे महत्त्वाचं कारण म्हणजे अग्निमांद्य, पचनसंस्था ही कमजोर असणे व अशावेळी त्रिफळा, त्रिकटू चूर्णाचा वापर करण्यास सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पंचकर्मातील अभ्यंग आणि बस्ती ही क्रिया केल्यास पचनसंस्था उत्तम कार्य करते व त्यामुळे वारंवार ही जी डेफिशियन्सी होते तिचं आपण नक्कीच टाळू शकतो. आणि विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन कमी होण्यामागे कारण म्हणजे आमाशयागत जर सूज आली तर त्याच्यामधनं येणारा हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते कमी स्रवतं व त्यामुळे विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. आणि अशा वेळेस आयुर्वेदामध्ये सांगितलेलं अग्निवर्धक द्रव्य जसे सुंठ, मिरे, पिंपळी यांचा आहारात उपयोग करावा. त्याचप्रमाणे स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी सूर्यनमस्कार, चालण्याचा व्यायाम, शवासन, योगासनं यांचासुद्धा उत्तम उपयोग करावा. रसायन चिकित्सा आयुर्वेदामधील अश्वगंधा जी ऊर्जा निर्मिती देते, त्याचप्रमाणे शतावरी,
जे रसायन म्हणून कार्य करतं, नवनिर्मिती करतं, आणि आवळा म्हणजे व्हिटॅमिन सी जे रक्तल्पता भरून काढण्यासाठी मदत करतं. या पद्धतीचं हे रसायन याचा वापर करावा. अशा पद्धतीने आपल्या आहार व विहारातून आयुर्वेद आचरावा व या नेहमी वारंवार होणाऱ्या जे व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जे वारंवार इंजेक्शन्स किंवा गोळ्या घ्याव्या लागतात यापासून नक्कीच तुम्ही त्यांना टाळू शकता. उत्तम आहार घ्या, उत्तम राहा. धन्यवाद.